मित्रांनो, मी तुमचा खूप शिंदे आणि आज तारीख 27/8/2024 आणि कालची तारीख 26/8/2024. तर विषय असा झाला आहे की काल जेव्हा संध्याकाळ झाली आणि काल आमचं पथनाट्य होतं सध्या केंद्राचं, तर त्या पथनाट्याच्या नंतरून मी घरी आल्यावर जेवायला बसले. मग मी मला हे सांगितलं की तू ज्या रस्त्याने जातो त्या रस्त्याला बिबट्या आहे. त्यामुळं मी सकाळी लवकर उठण्याची घाई केली नाही आणि मी लेट उठलो. कारण जान आहे तो जहान, आणि जान आहे तरच मी ब्लॉग बनवू शकतो, नाही तर ब्लॉग बनवायचं म्हणजे एवढं काही नीट नाही. त्यामुळे मित्रांनो, हळूहळू ब्लॉग येतील, पण येतील. ह्या रस्त्याचे ब्लॉग जरा कमी भेटतील. आता कसं आहे, बिबट्या आला आहे आणि आपण जास्त रिक्स घेऊ शकत नाही आणि हेच बोलायचं की जास्त टाकू शकत नाही. तर पाहूया काय होते आजच्या दिवसात. धन्यवाद मित्रांनो. काय सांगता येत नाही काय कारण आहे, पण जेव्हापासून ही बॅकसाईडला गवत वगैरे जे आहे ना, गिन्नी गवत, ते जेव्हापासून इथे त्याची लागवड झाली, जेव्हापासून लागले तेव्हापासूनच अशा पद्धतीचे काही पण प्राणी वगैरे या एरियामध्ये येत आहेत. आणि कसं आहे की असं काही गवत वगैरे जर असलं तर प्राणी येणारच ना, कारण त्यांना आपण निवारा ठेवला. पण जो मानव समाज आहे त्यांना याचा खूप परिणाम होतो त्यांच्यावरती. कारण कसं आहे, घरातील शेळ्या वगैरे तर आहेत, पण माणसांवरती पण ते प्राणी हल्ला करू शकतो. त्यामुळं खूप गरजेचं आहे लोकांना की इथं माणसांची वस्ती, तिथं अशा पद्धतीचे गवत वगैरे नाही लावले पाहिजे. त्यामुळं मी आजच्या ब्लॉगमध्ये एक जाणार नाही वाटला. आता मला पाण्याला जावं लागेल आणि पाण्याला जाऊन आले, आंघोळ केलं, आपण परत बोलूया. ये जरा अंघोळ करून जेवण झाल्यानंतर दुपारचे जेवण करताना. हॅलो मित्रांनो, मी गुरुदास शिंदे आणि आता आपण आहे बाळवणीमध्ये आलो मी. आणि आता मला जेवण करायचं आहे. जेवणाची वेळ झाली माझ्या. गाड्यांचा पण खूप आवाज येत असेल तुम्हाला, त्यासाठी माफी मागतो. पण आता काय, ब्लॉगिंग तर करावं लागणार आहे. आपण डेली ब्लॉगिंग चॅलेंज वगैरे काही घेतलं नाही, पण स्वतःची चॅलेंज केलं की डेली ब्लॉग पडला पाहिजे आपला. तेच आपण तेच करतोय. आणि आता आपण जेवण करणार आहे. हातबीत घेऊन घेतो जेवणासाठी. मस्त जेवण करायचं चालतंय. मामा या जेवायला. नका येऊ नाही तर, नका येऊ नाही तर. इकडे ना जरा भेट द्या, व्हिडिओला भेट द्या आमच्या. असं करा काहीतरी. हातबीत हेले मामा इकडे की अते हे काय बरोबर नाही बरं. चला आता आपण जेवण करूया. बाबा उघड 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 उघड. ओके, बेसनच्या पोळ्या. तर मित्रांनो, आज आहे माझ्याकडे 2 चपाती आणि बेसनची पोळी. हे जेवायला. तुम्हाला लोकेशन नाही सांगू शकत मी एक्झॅक्टली कुठं आहे सध्या. Right now I am enjoying my life. तो चालतंय, आपण जेवल्यावरती बोलूया वेळ भेटला तर. बाय मित्रांनो. माझं झालंय आता जेवण आणि मी बसलोय आता खुर्चीवर बसलो. एवढं काय मुद्देसूद मला बोलता यायचं नाही तर बसलं. एवढं काय मी बोलन ते मी खरं बोलन आणि खऱ्याशिवाय काहीच बोलणार नाही. आता पाऊस सुरू झाला होता थोडा पण परत बंद पडला. ये जा चालू राहते पावसाची अशीच. मित्रांनो, आता वाजलेत पहा 3:30. फीलिंग सो बोर. गाड्या करतायत शोर.
आणि हे सगळं होतं वन्स मोर. मित्रांनो, ब्लॉगिंगसाठी आपल्याला सकाळी वेळ भेटला नाही, कारण तुम्हाला माहितीच आहे बिबट्यामुळे. पण आपण अशी ब्लॉगिंग करू शकतो खुर्ची बसून. आपल्याकडे खूप किस्से आहेत बरं का सांगण्यासाठी. आपण कधीतरी एक किस्स्यांची मैफिल ठेवूया आणि त्यामध्ये किस्से खेळूया. तो किस्से कहा, एक किस्सा है. तो मित्र, आपण कुठं होतो, तो एक किस्सा है, तो किस्सा भी होगा. किस्से हम बताने वाले. भेटूया लवकरच इंस्टाग्रामवरती, आपण ठेवूया लाईव्ह. अँड वी आर गोइंग टू स्टार्ट विथ द नंबर 5. आपण नक्कीच ट्राय करूया इंस्टाग्रामवरती असं लाईव्ह ठेवण्यासाठी, आणि तिथे आपण आपल्या लाईफमधले बेस्ट किस्से सांगणार. अशी काहीतरी मैफिल ठेवूया लवकरच. चालतं, भेटूया ना. पावसाचे दिवस आहेत, मित्रांनो. आता आपण आलोय घरी आणि मी फ्रेश वगैरे झालोय. त्यानंतर हे आहे आपलं घराचा दरवाजा. सो सिंपल. आणि तुम्हाला एक गोष्ट दाखवतो, तुम्ही त्या गोष्टीला काय म्हणता पाहू. काय आहे बरं ही? फ्लिपफ्लॉप म्हणतात त्याला, फ्लिपफ्लॉप. आता गेली लाईट घरामधली. मग बसून यूट्यूबचं व्हिडिओ एडिटिंग आणि व्हिडिओवरती व्हिडिओ अपलोड केला आणि काही पेजेस पण चेक केले माझे. याच्यावर काम करतो नाही. आता लाईट गेली आहे त्यामुळे जास्त काही वर्किंग करता येत नाही. तर भेटूया आपण जेवण झाल्यानंतर. फक्त केली मी आता आलो आहे घराच्या बाहेरून. हे माझ्या बरोबर आहे आमचे मित्र वेदांत कोरडे. याच्या अंगातले किडे आहेत, आता काही सांगा असे. पण काय आता हाही मित्र म्हणून घेतलाय सांभाळून मला कधी कधी कळत नाही. याला मी दरवेळेस सांगत असतो माझ्याबरोबर राहतो, नाही तर माझ्यामधले गुण तुझ्यात आणि तुझ्यामधले गुण माझ्यात यायला लागते. पण त्याचा मला लई तोटा होऊ शकतो. हे बाबा आहे मागे. या बाबांची एकदा खूप गंमत झाली, मी सांगा नंतर. किस्सेवाली मैफिलमध्ये तुम्हाला नक्की सांगणार. आपण जे लवकरच इंस्टाग्रामवरती येणार आहे लाईव्हमध्ये. कसं आहे वेदांची कटिंग मी सांगितली त्याची करायला. हां, काय गरज नसते रे केस विस वाढून काय करायची. माझी कटिंग याची भारी केली राव आणि माझी कटिंग. आज त्या दिवशी कटिंग केली म्हणून आज त्याला त्याचा चेहरा आवडायला लागला. हो नाही, ते आरशात बघायला घाबरत होता. म्हणजे बघा, एका माणसाचं मी आयुष्य वाचवली. चालतंय. आता आम्हाला जरा प्रायव्हेट वर्किंग करायचंय, तर थोड्या वेळासाठी थांबूया. मी माझी लाईट चालू केली, तुम्ही पाहू शकता इथं लाईटिंग चालू केली. चाललंय जातो घरी की माझी मम्मी येऊन बसलेली आता घरापाशी. आता माझ्या बारी खाऊन बारी. हा काय पुढं काय मम्मी कपडे धुवायची होती. मम्मी कपडे धुवायचे होते, धुशील का? कमी धू. हा मग तुझ्या पर आवाज कमी झाला, कसं असं करते तू? मग आवाजावर काय? पाय दुखले पाहिजे, तोंड नाही. दादाचा बर्थडे करून आलोय आणि आता मला जेवण करायचं आहे. बर्थडे आहे तिथे, आता मला जेवण करायचं आहे. आणि आपण जेवण केल्यानंतर मग चालायला जातो ना, वेळ भेटला तर बोलूया आज. कारण आता आपल्या गावाजवळ म्हणजे घराच्या जवळच बिबट्या सुटलेला आहे, त्यामुळे आपल्याला जास्त काही
बाहेर जास्त काही निघता येणार नाही, चालता येणार नाही, बोलता येणार नाही. त्यामुळे सगळे जेवले तर आपलं जेवण झालं माझं. आता मी चाललो वेदांच्या घरी. यानंतर आम्ही चालायला जाणार आहे. जाऊया आता वेदांच्या घरी. लेट्स गो. वेदांत आता माझ्यासोबत आहे आणि आम्ही आता दोघे चालायला चाललो वॉकसाठी. जेवल्यानंतर एक छोटीशी ब्लॉग वॉक करण्यासाठी आम्ही चाललो आहे. वेदांतला घरातून उठवलं मी बरोबर. वेदांत घाबरला होता. माझ्या ॲक्शनवरती वेदांच्या पप्पांची काय रिॲक्शन येते असं झालं मला. काय नाही, वेदांनी बरोबर डाव पलटावलेला आहे. आणि आता आम्हाला प्रश्न पडला, आम्ही खालच्या रस्त्याला जाऊ ह्या रस्त्याला जायचं. काय बता आज असं त्या घरी ना आपण त्याला धरू जवळ ना माणूस. वेदांत आणि मी आता चालू नको आहे. काय क्या बोलते पप्पानी नाही बघा एवढं वर तुझी कंपनीची टंपानी आणते तुझी कंपनीची टंपानी आणते वळवट स्टोअर. याचं काय झालं पाहायला पाहायला काय झालं तुमचं घरात गेलं नको. हे आपलं टॉम आहे नाही दुसरं नाही. हां हे यार जाऊ दे किला का आजीची असं इथून जरा नाही म्हणायचं मला आएंगे की नाही पता. बाय गाईज, बाय, गुड नाईट. मित्रांनो तर आपला ब्लॉगचा एंड करूया आपण आता आणि भेटूया उद्या सकाळी आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. बाय.